वाडी गावातील जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्या मंडळींनी पुढाकार घेतलेला आहे, त्या भावंडांना केलेला आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या माध्यमातून आमच्याशी संवाद साधावा. धन्यवाद. माय बापो, विजय सारखी लपलपती तलवार चालून गेला, विजय सारखी लपलपती तलवार चालून गेला, निधड्या छातीने अख्खा हिंदुस्थान हादरून गेला. विजय सारखी लपलपती तलवार चालून गेला, निधड्या छातीने अख्खा हिंदुस्थान हादरून गेला. ज्याला बघून देवाने स्वर्गातही मुद्रा केला, असा तुमचा आमचा राजा एकच शिव छत्रपती होऊन गेला. माय बापू, या सृष्टीवर आपल्या हिंदू परंपरेनुसार 84 लक्ष योनी जन्म घेतात. त्याच्यामध्ये अंड, जारद, श्वेतक, उद्भिद म्हणजे हे संस्कृत मध्ये शब्द मी जे आता बोललो ते, त्याच्यामध्ये अंड्यामधून जन्म घेणारे 21 लक्ष, जारद म्हणजे जारामधून जन्म घेणारे 21 लक्ष, त्याच्यामध्ये श्वेतक म्हणजे घामातून जे बॅक्टेरिया वगैरे जन्म घेतात हे 21 लक्ष, आणि उद्भिद म्हणजे जमिनीतून उत्पन्न होणाऱ्या स्पेसिस म्हणजे 21 लक्ष. अशा 84 लक्ष या सृष्टीवर जन्म घेतात योनी. परंतु ज्या भावना आहेत, जो धर्म लावलेला आहे, जी जात लावलेली आहे, ती फक्त जी जरज म्हणजे जहारातून उत्पन्न होणार म्हणून लावली. तुम्ही बघू शकता जहारातून काय काय उत्पन्न होते. आता जुन्या जाणकार मंडळी माहित असेल जहारातून कोणाकोणाचा जन्म होतो. त्या सर्व जाते तुमची तिच्यामध्ये गाय असो का मनुष्य असो, गायले पण जाते, होस्टन जात, देशी गाय, कोणती गिर गाय, माणसाले पण जाते. आपल्याला जातीपातीच्या भेदभावात पडायचं नाही, पण आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान असायला पाहिजे. या मेकर तालुक्यामध्ये मला वाटतं 198 का 298 ग्रामपंचायती, किती 198 खाली 98 ग्रामपंचायती. पण असा कार्यक्रम जो आपल्या मोसंबी वाडीवाल्यांनी कार्यक्रम जो आज करण्याचं ठरवले, असा कार्यक्रम मला तरी नाही वाटत 98 ग्रामपंचायतीपैकी कोणी ठरवला असेल. माय बापू, तुम्ही जो कार्यक्रम केला आज त्याचा मला आय प्राऊड यू माय वाडी, आय लव्ह यू माय वाडी. धन्यवाद माय बापू. याच्यापेक्षा जास्त काही बोलणार नाही, भरपूर वक्ते मंडळी बोलणारे. धन्यवाद. बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल सर्वांचं आभार. धन्यवाद गोपाल भाऊ.